नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 10वी पास महिला उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी। पहा, शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना। या विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 7,000 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला घर बसल्या हे काम करता येऊ शकतं। अशा प्रकारची ही योजना आहे। फक्त आणि फक्त 10वी पास तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। महिन्याला 7,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत पहिल्या वर्षासाठी। त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला महिन्याला 6,000 रुपये दिले जाणार आहेत आणि तिसऱ्या वर्षासाठी महिन्याला 5,000 रुपये या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। चला तर मग या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महिलांसाठीच्या अशाच नवनवीन वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण चॅनलवर पाहत असतो आणि या सर्व योजनांचा नक्कीच तुम्हाला लाभ घेण्यासाठी मदत होईल। सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी सबस्क्राईब जरूर करा। तर पहा, विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना 7,000 रुपये दरमहा दिले जाणार आहेत। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। दर महिन्याला 7,000 रुपये तुम्ही कमवू शकता या योजनेअंतर्गत। आता या योजनेसाठी कशा पद्धतीने फॉर्म भरता येतो, त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तर इथं पहा, आपण ऑफिशियल साईटवरती आलेलो आहे। भारतीय जीवन विमा निगम अंतर्गत म्हणजेच भारतीय जीवन विमा कंपनी अंतर्गत LIC अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि LIC विमा सखी योजना म्हणजेच LIC विमा सखी योजना या योजनेसाठी महिलाच फक्त पात्र असणार आहेत। फक्त महिलांसाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना एकूण 3 वर्षासाठी लाभ दिला जाणार आहे। पहिल्या वर्षासाठी 7,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे, दुसऱ्या वर्षासाठी 6,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी 5,000 रुपये प्रति महिना एवढी रक्कम जमा केली जाणार आहे। आता या योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुमचं वय 18 वर्ष कमीत कमी असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे 70 वर्ष। 70 वर्ष ही जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे। 18 ते 70 वर्ष दरम्यान असणारी प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्याचबरोबर पहा, शैक्षणिक पात्रतेमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास असाल तरी या योजनेसाठी अप्लाय करू शकता। ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्याचबरोबर विमा संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय LIC मार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढे यामध्ये सविस्तररित्या माहिती दिलेली आहे। तुम्हाला मी जसं सांगितलं, सुरुवातीला पहिल्या वर्षी 7,000 रुपये, त्यानंतर पुढच्या दुसऱ्या वर्षासाठी 6,000 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे। परंतु पहा, या योजनेमध्ये तुम्हाला एक ठराविक टार्गेट दिलं जाणार आहे। ठराविक पॉलिसी तुमच्याकडून जर ठराविक पॉलिसी तुम्ही जर केल्या तरच हे तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। 65% पॉलिसी तुमच्याकडून इथं होणं अपेक्षित आहे। दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा, तिसऱ्या वर्षासाठी सुद्धा 65% पॉलिसी तुम्ही करून दिलेल्या पाहिजेत किंवा करून घेतलेल्या पाहिजेत आणि त्यानंतर तुम्हाला हा सर्व लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। आता यामध्ये फक्त महिलाच उमेदवार पात्र आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही अगोदर LIC एजंट असाल, तुमच्या घरामधील कोणी व्यक्ती LIC एजंट असेल तर मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्याचबरोबर तुम्ही इतर एजंट असाल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, वयाचा तुम्हाला दाखला लागणार आहे, तुमच्या शाळेचे जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा लागणार आहेत। 10वीवर तुम्ही जर फॉर्म भरला तर 10वीचे तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतील। तर खूप कमी प्रमाणात इथं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि अशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। विमा सखी योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल।
पहा, ज्या महिला इच्छुक असतील त्यांनी नक्की या योजनेसाठी अप्लाय करा. पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला प्रति महिना जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत ही माहिती ऑफिशियल साईटवरती देण्यात आलेली आहे. तीच माहिती मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या साईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल आणि फॉर्म भरायची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल. फॉर्म भरायलासुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. यूट्यूबवर सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला घरी बसूनसुद्धा हा फॉर्म भरता येऊ शकतो. विमा सखी योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला याची सर्व माहिती मिळून जाईल. चला तर मग मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महिलांसंदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण इथून पुढे चॅनलवरती पाहणारच आहोत, त्यासाठी गरजेचं आहे.